ओह ओह मिरची, हाय हाय मिरची. हिरवीगार मिरची आली आणि मिरचीचं लोणचं आपल्याला बनवलं, पण थोडं वेगळ्या पद्धतीचं. लोणचं हा प्रकार असा आहे, की भारतात आणि एशियन कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, चाखतात. मी बरेच पद्धतीचे लोणचे जे आहेत ते आणले आहेत, खाऊ घातले आहेत, खिलवतो. कारण लोणचं हा माझा वीक पॉइंट आहे. आजचं हे जे लोणचं आहे ना, हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. याला ग्रेव्ही आहे. खार नाही आहे, ग्रेव्ही आहे. पण ती कशी? त्याचं नावच मी ठेवलं आहे, हिरव्या मिरचीचं हिरवं लोणचं. यातल्या काही मिरच्या आपल्याला नेहमीच्या मिरच्यांसारख्या चिरून घ्यायच्या. या मी चिरून घेतो आणि अजून एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे मिरच्या चिरताना एक छोटी टिप तुम्हाला देतो, की मिरच्या जर जास्त टिकवायच्या असतील तर काय करायचं? मिरच्यांचा हा जो भाग असतो ना, देठ हा, तर हे देठ तोडून तुम्ही मिरच्या ठेवा, तर त्या जास्त दिवस टिकतील. आणि नुसत्याच मिरच्या ठेवायच्या नाही, त्या ठेवताना तुमचा जो पेपर असतो की नाही, साधा पेपर, मी तर न्यूजपेपर वापरायचो, पण आता न्यूजपेपर नाही, तुमचा टिश्यू पेपर असतो, त्याच्यामध्ये गुंडाळा, पॅक करा आणि नंतर एका प्लॅस्टिकच्या पाकिटात ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा. करा. छोटी टीप आहे, महत्त्वाची. यातल्या 25% मिरच्या आपण बारीक करून घेऊ आणि 75% मिरच्यांचे आपल्याला असे तुकडे करायचे आहेत. आता समजा एक पावभर म्हणजे 250 ग्राम जर मिरची असेल, तर आपण 2 चमचे कलौंजी घेऊ. मेथीदाणा 1 चमचा. याला छान भाजून घेऊ. हे असं छान खमंग भाजून नंतर याला थंड करायचं आहे. आता 2 चमचे सौंफ जी आहे, ती सौंफ, ओवा 1 चमचा, ह्यालाही थोडंसं भाजून घ्या. ज्याप्रमाणे आपण मेथी दाणा भाजून घेतला, तर तेवढं नाही, याला थोडंसं कमी अगदी भाजायचं. जस्ट परतायचं, बंद करायचा गॅस. याला आता आपण बारीक करून घेऊ. आणि हा बघा असा छान वाटला गेला आहे, की याच्यात आपल्याला सोपही दिसते आणि बारीकही झालेला आहे. आणि एवढीच मोहरीची डाळ आपल्याला घ्यायची. आता यामध्ये ही 200 ग्राम हिरवी मिरची, 50 ग्राम त्याचा क्रश, 75 ग्राम साधं मीठ आणि हा जो पिवळा मसाला आपण जो केला होता आणि मोहरी डाळ. आता ही मोहरी डाळ आणि हा मसाला असं दोन्ही मिळून 100 ग्राम आहे. म्हणजे मसाला 50 ग्राम आणि मोहरी डाळ 50 ग्राम. लिंबाचा रस हा 100 ml. हे सगळं आपण एकत्र करू. आता हे आपण माऊली घाणीचं तेल घेतो आहे 100 ग्राम, शेंगदाण्याचं तेल. आता यामध्ये आपल्याला 10 ग्राम हिंग घ्यायचा आहे. हा खडा हिंग घेतला आहे मी आपल्या ब्रँडचा. हा आपल्याला तळून घ्यायचा आहे. याला आपण कुटून घेऊ. आता तेल यामध्ये आपण 100 ग्राम घेतलं आहे आणि 100 ग्राम तेलातच आपण खडा हिंग जो आहे तो तळून घेतला आहे. तर तुम्हाला असं वाटेल की बाबा मग पावडरचा हिंग का नाही घेतला, कारण आता आपण तो कुटून घेतो आहे. पण गंमत कशी आहे की खडा हिंग तळून जर कुटला तर त्याचा स्वाद वेगळा येतो आणि पावडर हिंग जर घेतला तर त्याचा स्वाद वेगळा होतो. पावडर हिंग तेलात घातला तर पटकन तो जळू शकतो, म्हणून खडा हिंग घ्यायचा. हळद 5 ग्राम. हे आपण तेल थोडंसं गरम करून थंड केल्यावर मिसळतो आहे त्यामध्ये. आणि आता हे थंड झाल्यावर मग आपल्याला लोणच्यात घालायचं आहे. आता यामध्ये हिंग जो आहे तो खडा हिंग घेतला आपण 10 ग्राम
आणि हळद आपल्याला 5 ग्राम घ्यायची आहे. मी सांगताना हे ग्राममध्येच सांगणार आहे, कारण कसं होतं की मी पहिले असं टाकायचो तर म्हणायचे नाही सर मोजून टाका. मोजून टाकल्यावर काय म्हणतात मग वाटीत टाका. आता तुमची वाटी लहान मोठी मला माहीत नाही. त्याच्यामुळे ग्राममध्येच मी सांगणार आहे. शक्यतो जिथे प्रमाण सांगता येईल तेवढं. आणि आजकाल वेइंग मशीन बाजारात खूप छान स्वस्त आलेले आहेत. तुम्ही कुठेही ऑनलाईन जा, एक ₹400-500 ते वेइंग मशीन येतं आणि मग हे करा. आणि एकदा सवय लागली की वेइंग मशीनची गरज नाही आणि मापाची पण गरज नाही. फटाफट टाकू शकता तुम्ही. तेल छान थंड करून घ्यायचं आपल्याला. हिंग आपलं बारीक केलेलं आणि थंड केलेलं तेल. तर लोणचं आपलं तयार झालं आणि तसं हिरव्या मिरचीचं लोणचं म्हटलं तर ना ते ताजं जास्त छान लागतं. म्हणजे मिरची जोपर्यंत हिरवी आहे. पण हे जे लोणचं आहे, हे हिरवंच राहील शेवटपर्यंत. मजाही तेवढीच असेल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी आठवण करा. कराल ना?